स्कॉलरशिप मधील तुमच्या सांख्यिकी या घटकातील वृत्तालेख व स्तंभालेख, थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आज सांख्यिकी या घटकाला म्हणजे स्टॅटिस्टिक्स इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला, या युनिटला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामधील पहिले दोन घटक पाहणार आहोत आपण, वृत्तालेख आणि स्तंभालेख. ओके, त्या दोन घटकामधील काही त्या अगोदर आपल्याला बेसिक माहिती असायला पाहिजे. त्यामध्ये कच्ची सामग्री असेल, प्राप्तांक असतील, वारंवारिता असतील, मध्यमान असेल, सामग्रीचा मध्य असेल, किंवा आपल्याला त्याचं वाचन कशा पद्धतीने करता येईल, स्तंभालेख असेल, शतमान स्तंभालेख असेल, वृत्तालेख असेल, त्या वृत्तालेखाचं सुद्धा आपल्याला वाचन करावं लागतं. की वाचन कशा पद्धतीने केलं जातं, या काही बेसिक गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपण त्या दिलेल्या जो काही आलेख असेल त्या आलेखावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवता येतात. ओके, मग आपल्याला सर्वात प्रथम ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या क्लिअर होणं खूप गरजेच्या आहे. त्यामध्ये आता सर्वात प्रथम आहे कच्ची सामग्री. आता कच्ची सामग्री म्हणजेच काय, तर आपण एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, त्या अगोदर आपल्याला काही महत्वाच्या बेसिक गोष्टी त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. ओके, जसं की आपल्याला बिल्डिंग बांधायची, तर मग त्यासाठी आपल्याला त्याचा आराखडा तयार करावा लागतो. ओके, आपल्याला किती मटेरियल लागेल, आपल्याला काय काय आणावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा म्हणजे कच्चा आढावा घेणे, त्याला कच्ची सामग्री लागणे. म्हणजेच आपल्याला तीच सामग्री या वृत्तालेख किंवा स्तंभालेख शिकते वेळेस त्यातील कच्ची सामग्री म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की कच्ची सामग्री म्हणजे एखाद्या विशिष्ट हेतूने जमा केलेल्या प्राथमिक माहितीला कच्ची सामग्री म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही व्याख्या दिलेली असणार. ओके, बघा या ठिकाणी कच्ची सामग्री म्हणजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं की मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट जर करायची असेल त्यासाठी अगोदर बेसिक म्हणजे प्रथम म्हणजे काय, सुरुवातीला त्या गोष्टीची आपल्याला ती गोष्ट कंप्लीट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असणार आहे त्या गोष्टीची माहिती घेणे, म्हणजेच त्या थोडक्यात ती सर्व कच्ची सामग्रीमध्ये आपल्याला मोडते. ओके, आता आपल्याला या ठिकाणी सांख्यिकीमध्ये काय करायचं, वृत्तालेख पाहायचा आहे, स्तंभालेख पाहायचा आहे. म्हणजेच मग एखाद्या विशिष्ट घटकाविषयी जर असेल, जसं की लोकसंख्येबद्दल असेल, मग त्यातील प्रथम माहिती स्त्रियांची संख्या किती असेल, पुरुषांची संख्या किती असेल, विद्यार्थिनीची किंवा म्हाताऱ्या माणसांची, या अशा बेसिक माहिती अगोदर घेणे म्हणजे त्याला काय म्हणतात, कच्ची सामग्री. मग ती कच्ची सामग्री जमा केल्याच्या नंतर आपण त्यावर आधारित काय करू शकतो, आलेख काढू शकतो किंवा आलेख भरू शकतो, किंवा आलेखाने त्या दिलेल्या कच्ची सामग्रीवरील माहिती आपल्याला दर्शविता येते, दाखवता येते. ओके, कच्ची सामग्री खूप महत्वाचा पॉइंट आहे आपल्याला या सांख्यिकीमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर प्राप्तांक. आता प्राप्तांक म्हणजे की सांख्यिकीमधील, बघा सांख्यिकीमधील प्रत्येक संख्येला प्राप्तांक असे म्हणतात. आता या ठिकाणी बघा जसं की आपल्याला इसवी सन दिलेले असतात. ओके, म्हणजेच म्हणतात सर मग हे काही गोष्टी संख्या आपल्याला ज्यावेळेस आलेखामध्ये दर्शवायच्या असतात, जसे की या वर्षी, मागील वर्षी व त्या मागील वर्षी झालेला पाऊस. ओके, उदाहरणार्थ पावसाचा आपल्याला काय करायचं आहे, आलेख दर्शवायचा आहे. मग 2020, 2019, 2018, 2017 या मागील वर्षाचा पावसाचं प्रमाण आणि आता चालू वर्षातील पावसाचं प्रमाण, जो काही आपल्याला आलेख दर्शवायचा आहे ते किती सेल्सिअस मीटर मिळाला किंवा किती प्रमाणात पाऊस पडला आहे, ते काय आपल्याला आकडेवारी आपल्याला मिळत असते. ओके, ती आकडेवारी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून हे आपले काय असतात, प्राप्तांक असतात. ओके, त्यामुळे त्याची व्याख्या लिहून घ्या किंवा त्याची माहिती लक्षात ठेवा. सांख्यिकी सामग्रीमध्ये
प्रत्येक संख्येला प्रत्येक संख्येला प्रत्येक संख्येला प्राप्तांक म्हणतात. प्राप्तांक असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, प्राप्तांक तुम्हाला मी हे लिहून का देत आहे, कारण की तुम्हाला याच्या व्याख्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की सांख्यिकी मधील सांख्यिकी सामग्रीमधील प्रत्येक संख्येला डॅश डॅश असे म्हणतात. मग तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्तांक ही कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. नाहीतर म्हणताना आकडेवारी म्हणतात, नाहीतर बरेचसे विद्यार्थी मग काय आपल्या व्यावहारिक जीवनामधील शब्द वापरतात, परंतु आपल्याला त्या ठिकाणी व्यावहारिक जीवनातील शब्द वापरायचा अधिकार नाहीये. दिलेल्या माहितीनुसार प्राप्तांकच म्हणतात, कारण की आपण एक आलेखानुसार माहिती मिळवत आहोत किंवा आलेखानुसार आपल्याला माहिती दर्शवायची आहे, तर आपल्याला त्या बाबतीतील शब्दांची सुद्धा साठवण आपल्याकडे असली पाहिजे. ओके, बघा प्राप्तांक. त्यानंतर बघा वारंवारिता. आता वारंवारिता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून की त्याला एफ, वारंवारिताला एफ या लेटरने इंग्लिश अल्फाबेटने दर्शवले जातात. याला एफ स्मॉल मध्ये असं दर्शवूया. ओके, अशा पद्धतीने वारंवारिता दर्शवली जातात. या वारंवारिता शब्दाला इंग्लिश मध्ये फ्रिक्वेन्सी असेही म्हणतात, म्हणून त्याला एफ या लेटरने चिन्हाने दर्शवले जातात. एखाद्या सामग्रीमध्ये एखादा अंक किती वेळा आलेला आहे. आता सामग्री म्हणजेच काय, घेतलेली आपली बेसिक माहिती. ओके ओके, कच्ची सामग्री. आता त्या सामग्रीमध्ये एखादा अंक किंवा एखादी संख्या ही किती वेळा आलेली आहे, त्याची पुनरावृत्ती झालेली आहे का, हे पाहणे म्हणजेच काय, थोडक्यात वारंवारिता. ओके, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ती किती वेळा व त्याची किती वेळा पुनरावृत्ती झालेली आहे एखाद्या संख्येची ती दर्शवणे म्हणजे त्या सामग्रीमधील एखाद्या संख्येची वारंवारिता सांगणे. ओके, त्याचं थोडक्यात माहिती लिहून घ्या. एखाद्या सामग्रीमधील एखादा अंक किंवा संख्या किती वेळा आला आहे हे दर्शविणे म्हणजेच दर्शवणारी संख्या म्हणजेच वारंवारिता होय. ओके, मग ह्या तिन्ही व्याख्या तुम्हाला पाठांतर असणं खूप गरजेचे आहे. तिन्ही व्याख्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार करून विचारला जाऊ शकतो. तुम्हाला त्यावर आधारित इतर शब्दही दिलेले असतात, परंतु पर्यायामध्ये जर का आपल्या व्यावहारिक शब्दाचा वापर केला असेल तर त्यांना अपेक्षित याच शब्द, जर पर्यायामध्ये असेल तर उत्तर हेच अपेक्षित असतं, म्हणून तुम्ही याच उत्तरांना या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे. ओके, आता कच्ची सामग्री, प्राप्तांक आणि वारंवारिता ही कोणत्या इंग्रजी अल्फाबेटने दर्शविले जाते असा जर काय प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याला स्मॉल एफ, ओके, या प्रकारचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. ओके, या प्रकारच्या चिन्हाने दर्शविली जाते. त्यानंतर आपल्याला मध्यमान, सामग्रीचा मध्य आणि वाचन. आता वाचन, एका आलेखाचं वाचन करणं एका तेवढं सोपं नाहीये, त्यातील इसवीसन पाहावं लागतात. ओके, तेथे किती सेंटीमीटरने आपल्याला आलेख दर्शविला आहे ते सेंटीमीटर पाहावं लागतं. 10 सेंटीमीटर म्हणजे किती, 1 सेंटीमीटर म्हणजे किती लोकसंख्या, किती वारंवारता पाऊस पडला, किती साक्षरता दर आहे, किती बेरोजगारीचा दर आहे, किती वाढता प्रमाण आहे, त्या सगळ्या गोष्टीचं वाचन हे आपल्याला काळजीपूर्वक करता आलं पाहिजे. ओके, आता मध्यमान पहा. या ठिकाणी मध्यमान आपल्याला दिलेल्या आलेखावरील प्रश्न मध्यमानावर विचारलेले
असतात. ओके, आता मध्यमान म्हणजे सांख्यिक सामग्रीतील प्राप्तांकांची सरासरी. सांख्यिक सामग्रीतील प्राप्तांकाची सरासरी. आता सरासरी काढण्याचे सूत्र आपल्याला माहिती आहे. ओके, आपण पहिला टॉपिक अभ्यासला आहे. आता या ठिकाणी सांख्यिक सामग्रीतील प्राप्तांक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संख्या आहे. ओके, आपण पाहिलेलं आहे प्राप्तांक म्हणजे दिलेल्या आलेखामधील जे काही बेसिक माहिती आहे त्या माहिती प्राथमिक माहितीमधील संख्या किंवा अंक. आता त्यातील त्यांच्या सरासरीलाच काय म्हटलं जातं? मध्यमान. ओके, व्याख्या पाठांतर करून ठेवा. त्याचं सूत्र आहे तुम्हाला सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले सरासरी जसं आपण काढतो तसंच एकूण प्राप्तांक म्हणजेच आपल्याला या ठिकाणी त्याची काय काढता येईल? सरासरी काढता येईल. आणि प्राप्तांकांची सरासरी म्हणजे आपल्याला काय काढता आलं त्या ठिकाणी? तसं मध्यमान काढता येईल. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी दिलेल्या सामग्रीमधील अंक आहेत 2 4 5 7 8 9 7 2 5 हे दिलेले सामग्रीतील संख्या आहे. मग या सर्व सामग्रीतील संख्यांची बेरीज म्हणजे 2 आणि 4 6 6 आणि 5 6 आणि 5 11 11 आणि 7 18 18 आणि 8 26 26 आणि 2 28 28 आणि पुन्हा हे 12 30 40 होते. किती होतील सर्व? 40. 1 2 3 4 5 6 7 8 एकूण प्राप्तांक 8 म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले 8 म्हणजे 8 पंचे 40. त्या या सर्व प्राप्तांकाचं मध्यमान किती येणार आहे? मध्यमान येणार आहे 5. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या आलेखातील प्राप्तांकावरून त्याचं मध्यमान काढता येतं. ओके, त्याचं सूत्र हे लक्षात ठेवा, प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. ओके, आता या प्रकारे जर का तुम्ही प्राप्तांक जर का सॉल्व्ह केला त्यातील मग दुसरा पार्ट आहे तुमचा सामग्रीचा मध्य. आता सामग्रीचा मध्य याला थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की दिलेल्या आलेखांची मधील संख्या किंवा सरासरी ही त्याला आपणच म्हणू शकतो, किंवा त्याला पुन्हा एक नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये बा अंकगणितीय मध्य नाव दिलेलं आहे. अंकगणितीय मध्य. आता या ठिकाणी पहा सामग्रीचा मध्य प्राप्तांकांची संख्या जास्त असेल. आता या ठिकाणी प्राप्तांकाची जर संख्या जास्त असेल त्यांची बेरीज करता येत नाहीये एवढी जर का संख्या दिलेली असेल, इन्फिनाइट जर दिलेली असेल, किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला असंही म्हणता येईल की 1 2 3 डॅश 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 n डायरेक्ट n दिलं म्हणजे पुढे सांगता येत नाही. त्यानंतर 3 4 5 डॅश 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 102 802 102 अशा पद्धतीचे काय डायरेक्ट त्यांची आपण बेरीज कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकत नाहीत. असे जर काय दिलेले असतील प्राप्तांक किंवा त्यांचा क्रम दिलेला असेल तर तुम्ही त्यावेळेस सांख्यिकी मधील सामग्रीचा मध्य काढण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्राचा उपयोग करून तुम्ही काढू शकता. सर्व नोंदीची बेरीज भागिले एकूण नोंदी. सर्व नोंदीची बेरीज भागिले एकूण नोंदी. आता या नोंदी काढायच्या कशा? ओके, आता नोंदी ठेवण्यासाठी तुम्हाला एक तर दिलेल्या आलेखावर x1 x2 x3 x4 किंवा या ठिकाणी y1 y2 अशा पद्धतीचे जे काही अंक दिलेले असतात, किंवा वारंवारिता जर का तुम्हाला काढून दिलेली असेल तर f1 f2 f3
F4 अशा पद्धतीचे पूर्ण अंक आपल्याला घ्यावे लागतात। घेतल्याच्या नंतर त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो। आकृती पेज नंबर 357 वर तुमच्या बघा या ठिकाणी जर x1 x2 xn या नोंदी सामग्रीमध्ये अनुक्रमे f1 f2 व fn आता या ठिकाणी n आणि या ठिकाणी m या दोन लेटरचा उपयोग केलेला आहे। अशा वेळी आलेल्या असतील तर x ही नोंद f वेळा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यावेळेस त्यांची बेरीज ही fx इतकी होईल। सामग्रीतील सर्व नोंदीची बेरीज ही f1 x1 अधिक f2 किंवा x2 अधिक f3 किंवा x3 किंवा fn अधिक xn अशा पद्धतीने त्याची एक सूत्र दिलेलं पुन्हा एक चिन्ह दिलेलं आहे बघा तुम्हाला तुमच्यासाठी नवीनच चिन्ह असेल w असा पद्धतीचा आहे। ओके आणि हे सर्व नोंदीची बेरीज दर्शविण्याचे चिन्ह आहे। एकूण सर्व ज्या नोंदी आहेत ते दर्शविण्याचं चिन्ह नोंदी दर्शविण्याचे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। ओके मी तुम्हाला पुस्तकाचा उपयोग करून काय सांगत आहे या ठिकाणी कारण की तुम्हाला वृत्तालेख असेल स्तंभालेख असेल जोडस्तंभ असेल यातील आपल्याला जी माहिती असते व्यावहारिक शब्दाची जी माहिती असते ते शब्द वेगळे असतात आणि टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली सांख्यिकी म्हणजे त्यातील स्टॅटिस्टिक मधले काही शब्द वेगळे असतात। तेच शब्द आपल्याला या ठिकाणी उच्चारावे लागतात किंवा त्याच शब्दाची जसं की कच्ची सामग्री असेल प्राप्तांक असेल। गणितामध्ये असे शब्द या अगोदर आपण पाहिले का नाही। प्राप्तांक म्हणजे संख्या हे आपल्याला माहित आहे मग आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो का डायरेक्ट संख्याच आहे परंतु आपल्याला त्या ठिकाणी प्राप्तांकच म्हणावा लागतो। या ठिकाणी वारंवारिताच म्हणावं लागते सरासरी नाही। त्यानंतर मध्यमानला मध्यमानच म्हणावं लागतं म्हणून आपल्याला या ठिकाणी टेक्स्टबुकचा उपयोग जास्तीत जास्त घ्यायचा आहे। तुम्हाला पेज नंबर 357 वर जे काही माहिती दिलेली आहे ती माहिती 1-2 वेळा वाचा। त्यातील पुन्हा जर काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसतील तसं मी तुम्हाला कच्ची सामग्री असेल त्यावरील प्राप्तांक असेल वारंवारिता असेल मध्यमान असेल किंवा सामग्रीचा मध्य आपल्याला काढण्यासाठी फक्त सूत्र माहिती असणं गरजेचं आहे। त्याचं सर्व नोंदीची बेरीज ऑलरेडी दिलेली करून घ्यायची असते। नोंदीचं चिन्ह दर्शविण्यासाठी कोणत्या चिन्हाचा उपयोग करतो आपण जर असाही प्रश्न विचारला तर आपल्याला या ठिकाणी w सांगता येईल। त्यानंतर w म्हणजे काय असं उभं w नाहीये थोडक्यात हे या पद्धतीचं w आहे तुम्ही बोर्डवर पाहू शकता त्याला। त्यानंतर आता संख्येचं वाचन कशा पद्धतीने करायचं। संख्येचं वाचन करण्यासाठी तुम्हाला पूर्ण नोंदी किंवा त्यावरील प्राप्तांक किंवा त्याची कच्ची सामग्री या सर्व गोष्टीचं वाचन करते वेळेस मी एक या ठिकाणी तुम्हाला वृत्तालेख देतो लक्षात ठेवा। हा वृत्तालेख दिलेला आहे। ओके या वृत्तालेख मध्ये ए ओ आणि बी आणि या ठिकाणी एक्स हे बिंदू दिलेले आहेत। ओके एवढा भाग भरीव करून दिलेला आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या वृत्तालेखाच्या आकृतीत घटक किंवा बाबी योग्य त्रिज्याच्या साहाय्याने दर्शविले आहेत। ओके आता या ठिकाणी पूर्ण सर्कल आहे ओके वर्तुळ आहे त्यामध्ये काही त्रिज्या काढून दिलेली आहे ए ओ बी। ओके या त्रिज्येच्या आधारे आपल्याला काही आलेखातील काही महत्त्वाच्या बाबी दर्शविल्या आहेत। त्यामध्ये बिंदू x आहे बिंदू O आहे A आणि B दिलेला आहे। या पद्धतीने आपल्याला त्याचं वाचन किंवा ही त्रिज्या आहे हे बिंदू आहेत ओके हा पूर्ण आलेख आहे त्यापैकी एवढी म्हणजे आता मग या ठिकाणी कोणताही घटक आहे एक लोकसंख्या घ्या ओके लोकसंख्या घ्या 1000 लोकसंख्यामध्ये आलेखात दर्शविलेली लोकसंख्या साक्षर आहे ओके जर त्रिज्या किंवा तो कोन 60 अंशाचा असेल तर साक्षरता काढा।
साक्षरता किती, यासारखे प्रश्न आपल्याला मनाने तयार करता येतात किंवा तुम्हाला यावर आधारित, आता हा प्रश्न मी एक नॉर्मली तुम्हाला दिलेला आहे, यावरून आपल्याला वाचन करता येईल की आता या ठिकाणी ह्या त्रिज्येने कोण तयार केलेला आहे. ओके, हा पूर्ण 360 अंशाचा असतो. आपल्याला हे वाचन समजलं पाहिजे. ओके, मग हा कोण 60 अंशाचा दिलेला आहे. ओके, मग 360 अंशाचा बरोबर असेल तर किती, 1000 आहे. मग 60 अंशाचा बरोबर किती, लोकसंख्या. मग अशा पद्धतीचे तुम्हाला वाचन करून जे त्यासारखे प्रश्न काय करता आले पाहिजे, सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, किंवा त्यातील वारंवारिता असेल, त्यातील इसवी सन असतील, आलेखाचे सेंटीमीटर वगैरे. आता या ठिकाणी वृत्तालेख दिलेला असेल किंवा सॉरी स्तंभालेख जर दिलेले असतील, आता हे स्तंभालेख दिलेले आहे. मग या स्तंभालेखामध्ये 10 सेंटीमीटरवर तुम्हाला साक्षरता दिलेली आहे. ओके, हे राज्य आहेत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश. मग या ठिकाणी याची साक्षरता दिलेली आहे 10 सेंटीमीटर म्हणजेच 20%, 40%, 60%, 80%, 90%, 100%. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला तिचे वाचन करता आलं पाहिजे की ऍक्च्युली महाराष्ट्रात 80%, गुजरातात 60, इथे 70, इथे 40, अशा पद्धतीने जे हे भरीव करून दिलेले असतात स्तंभ, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग या ठिकाणी याची साक्षरता ही महाराष्ट्राची साक्षरता 80% आहे, गुजरातची साक्षरता 60% आहे, दिल्लीची साक्षरता 80 आणि 60च्या मध्ये दिलेली आहे म्हणजे 70% आहे. ओके, त्यानंतर उत्तर प्रदेशची 40% आहे. या प्रकारचं तुम्हाला प्रत्येक आलेखाचं वाचन करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी साक्षरता दिलेली आहे, एखाद्या वेळेस या ठिकाणी महाराष्ट्र राज्य किंवा राज्याचं इसवी सनही दिले जाऊ शकतात. 2000, 2001, 2002, 2003 आणि ही एकाच राज्याची दिलेली असू शकते, महाराष्ट्र राज्याची. मग ही वर्षानुसार त्यांची साक्षरता बदल झालेला आहे म्हणून याला आपण एक्स, याला वाय किरण म्हणतो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 2000 इसवी सन 2000 मध्ये साक्षरता 80% होती, 2001 मध्ये 70%, 60% झाली, पुन्हा 2002 मध्ये 10% वाढली, पुन्हा 2003 मध्ये पुन्हा कमी झाली. हे एक उदाहरण आहे, ऍक्च्युली करेक्ट नाहीये त्याचे पूर्ण बेसिक माहिती, परंतु तुम्हाला वाचन कशा पद्धतीने त्याचं करता आलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्याची सर्व बेसिक माहिती असणं गरजेची आहे. यावर आधारित तुम्हाला नंतरच या 4-5 गोष्टीची माहिती झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न सोडवता येतील. ओके, चला तर सर्व प्रश्न सोडवायला रेडी आहात, सोडूया आपण प्रश्न. तर पहिला प्रश्न पहा,